मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. ज्या पवित्र निमित्ताने, ज्या पर्वकाळाच्या निमित्ताने 7 दिवस आपण सर्वजण एकत्रित येतो, किंवा जी महापर्वणी आपल्या सर्वांना एकत्रित आणते, अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने आणि तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रमाणे या दोन पर्वणीचं औचित्य साधून ज्या भूमीला अनाधिकालाची परंपरा आहे, ज्या भूमीवर थोर असणाऱ्या विरक्त वारकऱ्याने भजन केलेले आहे, ज्या भूमीला भगवान परमात्म्याचे असणारे पाय लागलेले आहेत, आणि ज्या भूमीवर पूजनीय भास्करगिरी महाराजांचं अंतकरणातून प्रेम आहे, अशा या महान भूमीला या ठिकाणी मी प्रणाम करतो. चापडगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भूमीवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं प्रेम आणि त्याच प्रेमाचं प्रतीक जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान उभं राहते. अनेकांचे हात या ठिकाणी लागलेले आहेत. एका हाताने कुठलीही गोष्ट असणारी होत, जसं आपल्या भाषेत जुनी म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत, त्याच याप्रमाणे टाळी वाजण्यासाठी 2 हाताची म्हणजे अनेक हाताची गरज लागते. म्हणून तर अनेक हाताचं माध्यम तपासा. आजचा महाप्रसाद कोणताही एक व्यक्ती काल्याची पंगत घालू शकतो काय, पण काल्याचा प्रसाद अनेक हाताने व्हावा, आणि अनेक हाताने जो होतो त्याला काला असं म्हणतात. विठाला म्हणून ज्ञानोबा तुकाराम नगर या असणाऱ्या सर्व भक्तगणांच्या संयुक्त विद्यमाने गेले 14 वर्षापासून काल्याची परंपरा, प्रसादाची परंपरा ती सांभाळतात. या मंडळीला सुद्धा अंतकरणातून शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक करतो. संस्थान उभा करण्यासाठी या संस्थानला आशीर्वादही थोडा मोठ्यांचा आहे, आणि या संस्थानवर आपण सर्वांनी अंतकरणातून केलेलं प्रेम, म्हणून 14 वर्षात या संस्थानची कामाची एवढी प्रगती दिसते. वास्तविक पाहता आपण भास्करगिरी महाराज पहिल्या वर्षी या ठिकाणी आणले होते किंवा आले होते, तो प्रसंग जर डोळ्यासमोर आणला तर निश्चितपणाने या परिसराचं वैभव म्हणजे सुदाम्याच्या नगरीसारखं बनलंय मंडळी. पहिल्या वर्षी काहीच नव्हतं, इथं कोणीही जवळ नव्हतं, पण आज या परिसरात एक गाव झाल्यासारखं असणारं प्रतीक वाटतं. याचं परिणाम साधू संतांची आपल्यावर असणारी कृपा. विठाला माझ्या उपस्थित सर्व गुणीजन मंडळीचं असणारं या संस्थांवर प्रेम आहे, म्हणून सर्वजण या ठिकाणी असणारी सेवा करतात. आणि आवर्जून आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार आमचे मित्र थोडसक महाराज, मीच लाजलो बरं, आणि लाजवणारे माणसं समाजात आहेत, म्हणून चंद्रन सूर्य सुद्धा वेळेत उगतात. आज महाराजांना माझ्याकडून फोनही झाला नाही आणि पत्रिकाही मिळाली नाही, पण आमचे महाराज मनाचा मोठेपणा करून आमच्यावरचं अंतकरणातलं प्रेम असणाऱ्या या ठिकाणी बिगर आमंत्रणाचे उपस्थित राहिले. महाराज तुमचा या ठिकाणी ऋणी आहे. या भूमीतील भूमिपुत्र आदरणीय आमचे भरत महाराज पाटील
रामायणाचार्य आमचे नेमाने महाराज, आदरणीय आमचे आसाराम महाराज शेंबडे, तुकाराम महाराज मते, रेवणनाथ भाऊ असणारे शेंबडे, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे मडके मामा अशोक पाटील, रामकिशन महाराज तेलोरे, रायमोहवरून असणारे पाटोदा तालुक्यातून आले भास्कर बाप्पा जाधव, त्याचप्रमाणे भास्कर तात्या तेलोरे, बनशी भाऊ आमचे कारभारी भाऊ मडके, विण्याचं काम असणारं ज्यांनी अशा प्रकारचं अंतकरणातून अशा प्रकारचं प्रेमपूर्वक अशा प्रकारचं कार्य करतात आमचे भाऊसाहेब पाटील ढाकणे, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण मृदंग सम्राट नारायण महाराज जाधव, 7 दिवस ज्यांनी असणारी रामायणाला अशा प्रकारची साथ दिली आमचे गायकवाड सर, उपस्थित सर्व मंडळी, दिलीप महाराज, या सर्व मंडळीला अंतकरणातून सन्मानपूर्वक अशा प्रकारचा नमस्कार करतो। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यांनी 2.25 महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा करून असणारी 4000 किलोमीटरची प्रदक्षिणा 2.25 महिन्यात पायी केली, ज्यांच्या पाठीवर भास्करगिरी महाराजांनी थाप टाकली, असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण जनार्दन तात्या सोनवणे, त्यांना सुद्धा या ठिकाणी नमस्कार करतो। श्रोते मायबापांना अभिवादन करून थोडक्यात चिंतनाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो। विठाला विठाला चिंतनासाठी निवडलेला अभंग काला या प्रकरणातील जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून एका गवळणीच्या अंतकरणातला विरह अवस्था प्रतिपादन करत। मी कालही बोललो, ज्यांच्यामुळे या भूमीमध्ये तुकाराम महाराज बीज कायमस्वरूपी चालू झाली आणि तुकाराम महाराजांचं वास्तव्य ज्यांच्यामुळे इथे झालं, असे वैकुंठवासी हरिभक्त परायण महान वारकरी दिविदास बाप्पू गोरे, त्यांचे असणारे सुपुत्र आहेत आमचे कल्याण नाना गोरे, अंकुश जिजा गोरे, अनेक असणारी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी, ज्यांनी आम्हाला असणारं भावाप्रमाणे अशा प्रकारचं प्रेम दिलं, आमचे नवनाथ जिजा गोरे, सर्वांना या ठिकाणी मी कोटी कोटी धन्यवाद देतो। चिंतनासाठी निवडलेला असणारा अभंग तुकोबराईच्या गाथ्यातील तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून गवळणीच्या अंतकरणातील एक असणारी विरह रागाचं प्रतिपादन करतात। पण 1 मिनिट ऐका, रागाचे 3 प्रकारचे प्रकार आहेत। पहिला रागाचा प्रकार आहे त्याचं नाव पूर्वराग, दुसरा रागाचा प्रकार आहे त्याचं नाव मिलन राग, आणि 3ऱ्या क्रमांकाचा प्रकार आहे त्याचं नाव विरह राग। विठाला विठाला म्हातारा रुसलो नाही, कालपासून माझ्या मागे म्हातारेच लागले सगळे। काय हे आता काहीच नाही म्हणायचं मला, नंतर 2-3 दिवसांनी गाठीणारे आमचे जुने मृदंग सम्राट, ज्यांनी वामन भाऊचंही कीर्तन वाजवलं, भक्तराज बाबांना कायम असणार बोलणारा महात्मा आमचे शेषराव बाबा शेंबडे। मी मुद्दाम मागे ठेवलो होत तुम्हाला, मोठी कुस्ती मागच असते। विठाला विठाला असो, जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून 3 प्रकारचे राग प्रतिपादन करतात, पण या अभंगामध्ये महत्वाचा राग आहे त्याचं नाव विरह राग। पूर्वराग शब्दाचा अर्थ आहे वस्तू पाहिली नाही, पण वस्तूचं वर्णन दुसऱ्याच्या मुखातून ऐकलं की ती वस्तू आपणाला मिळावी, याचं नाव आहे पूर्वराग। वस्तू मिळाल्याच्या नंतर ती वस्तू आपल्यापासून निघून गेली, वस्तू अपेक्षित ती वस्तू आपल्याला मिळाली, याचं नाव आहे मिलन राग। आणि मिळालेली वस्तू आपल्यापासून दुरवल्या गेली की मग अंतकरणात प्रत्येकाच्या तयार होतो, त्याचं नाव विरह राग। विठाला विठाला पूर्वराग शब्दाचा अर्थ आहे मायबाप वस्तू पाहिलेली नाही, पण वस्तूचं वर्णन दुसऱ्याच्या मुखातून ऐकलं गेलं। श्रीमद भागवत नावाच्या कथेमध्ये आपण सर्वजण ऐकत असतो,
7 श्लोकामध्ये ज्या असणाऱ्या कथेचं रूपांतर झालंय त्याच कथेला आपण म्हटल्या जातंय, त्या ग्रंथाला म्हटल्या जातंय रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ. आणि त्या रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर प्रकारचं वर्णन आलेलं आहे. मला 2 मिनिटात उदाहरण मांडायचंय आणि पुढे चालायचंय. विठ्ठला विठ्ठला. 2-4 ब्राह्मण पृथ्वी प्रदक्षिणा करत करत कौंडण्यपूर सारख्या पवित्र स्थळामध्ये आले, विदर्भामध्ये, रुक्मिणी मातेचं माहेर बर का भाऊजी. तुमच्यावर आपली 1100 रुपयाची पैन बसलेली आहे, लक्षात ठेवा. आणि मस्के पाटील साक्षाला येत. विदर्भामध्ये 4 कौंडण्यपुरामध्ये असणारे हे ब्राह्मण प्रदक्षिणा करत करत आले. सकाळचा प्रसंग आहे. ब्राह्मणाने विचारलं, या गावामध्ये शिदा मिळेल का हो? 4-2 मंडळीने सूचना केली, बाबा रे, शिदा पाहिजे असेल तर या भूमीचा राजा, या नगरीचा राजा, त्यांचं नाव भीमक, भीमकाच्या घरी जा आपण. हे 4 ब्राह्मण राजा भीमकाच्या घरी गेले आणि राजा भीमकाने ब्राह्मणांना पाहिल्याच्या नंतर ग्रस्त आश्रमाच्या नियमाप्रमाणे घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने. ब्राह्मण असो, वारकरी असो, अतिथी असो, आपल्या घरी जर महाराज, वारकरी आणि ब्राह्मण जर आले, या नुसते एकटे देवाने आले काय, त्यांच्या धर्मपत्नीलाही त्यांनी आणलं. वा. ब्राह्मण, महाराज, वारकरी जर घरी आले तर एक सांगतो, त्या वारकऱ्याची पाद्यपूजा केली पाहिजे, पाद्यपूजा. आणि हा नियम जर तुम्हाला तपासायचा असेल किंवा हा नियम तुम्हाला असणारा पाहायचा असेल तर तेलकोट गावला जा, नेवासा तालुक्यात जा. आणि या नेवासा तालुक्यात महाराजांचं स्वागत कसं करावं, वारकऱ्याचं स्वागत कसं करावं, ब्राह्मणाचं स्वागत कसं करावं, हे जर शिकवलं असेल तर पूजनीय आमच्या भास्करगिरी बाबांनी. महाराज वारकरी घरी यायचे असेल तर त्या वेळेमध्ये सडा समर्जन होणार, बरं, रांगोळी होणार. परिस्थिती नादान असेल नाही तर परिस्थिती मोठी असेल, पण स्वागत करण्याची प्रथा आहे. आणि आलेल्या वारकऱ्याला, आलेल्या ब्राह्मणाला, आलेल्या महाराजाला आपल्या कौतीप्रमाणे 1 रुपया का होत नाही, पण दक्षिणा दिल्याशिवाय आपल्या घरून वाट लावू नये. कारण प्रपंचामध्ये सगळं आपल्या बापाचं नसतंय. काय, प्रपंचामध्ये सर्वांचे वाटे असतात. प्रपंचातला पहिला वाटा आहे ब्राह्मणाचा, दुसरा वारकऱ्याचा, तिसरा धर्माचा, 8 पगड जातीचा वाटा असताना त्या प्रपंचात आहे. मुलीबाळीचा वाटा आहे आणि अतिथीचाही वाटा आहे. म्हणून आपल्या घरी आल्याच्या नंतर मुठ भरकवत नाही, पण त्यांना दिलं पाहिजे. आणि विनमुख जर अतिथी आपण पाठवला तर महाराज सांगतात, घराली अतिथी नेहे सुकृताची संपत्ती. आपल्या जवळचं पुण्य घेऊन जातो आणि आलेला अतिथीन, आलेला वारकरीन, आलेला भिकारीन, आलेला ब्राह्मण उपदेश मागण्यासाठी येतोय. कोणी सांगितलंय? हे आलेले जे लोक आहेत कदाचित आपल्याला उपदेश सांगण्यासाठी सुद्धा येतात. बाबा रे, पाठीमागच्या जन्मामध्ये आमच्याकडे सगळं होतं, पण कोणाला काही न दिल्यामुळं आज आम्हाला मागण्याची वेळ आली. बरं, हे आम्ही सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, बरं का देवा. आलेले वारकरी, भिकारी, महाराज उपदेश करतात, कोणाला काही न दिल्यामुळं आज आमच्यावर मागण्याची वेळ आली. ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही तुमच्याकडे उपदेश करण्यासाठी आलो. विठ्ठला विठ्ठला. समाजातला दाता, या दात्याचं वर्णन जर केलं आपण
तर ज्ञानोबारायांनी 75 विभूती सांगितल्या ज्ञानेश्वरी मध्ये, बरोबर ना डोंगरे महाराज? 75. त्या 75 विभूतीतली पहिली विभूती सुरुवात झाली ग्रामपंचायत सदस्यापासून. माणसातली विभूती बरं का, परमेश्वराचा अंश. ग्रामपंचायत सदस्यापासून तर राष्ट्रपती पर्यंत भगवान सांगतात, अर्जुना ही माझी विभूती आहे बरं माणसामध्ये. माणसातली अजून दुसरी विभूती सांगतो. वृक्षातली विभूती वेगळी आहे, पक्षातली विभूती वेगळी आहे. पक्षातली विभूती असणारी कोकिळा, राजहंस ही परमेश्वराची विभूती आहे. वृक्षातली विभूती जर आपण पाहिली तर पिंपळ ही विभूती भगवंताची आहे. पिंपळ, पण पिंपळाचं अजून वेगळं वैशिष्ट्य सांगतो बरं का. देवासमोर आहे म्हणून बोलतो, कारण कर्मशास्त्राकडे मला जास्त घुसायचं नाही. काय पिंपळाचं वैशिष्ट्य सांगतो. आजही तपासा आणि इथून पुढेही तपासत राहा. ज्यांच्या दारामध्ये पिंपळ आहे त्या ठिकाणी 3 प्रकारचं दुःख असतं, 3 प्रकारचं. म्हणून शक्यतो पिंपळ दारामध्ये ठेवायचा. पिंपळाचा पहिला गुण सांगतो, जिथे पिंपळ आहे ना तिथं एकतर दारिद्र्य येण्याची शक्यता असते. जिथं पिंपळ आहे तिथं व्याधी माग लागण्याची शक्यता असते. आणि जिथं पिंपळ असतो तिथं संततीला सुद्धा बाधा येण्याची शक्यता असते. विठ्ठला विठ्ठला. पिंपळ भगवंताची विभूती आहे. मग तुम्ही म्हणाल लक्ष्मीचा पती आपल्या जवळ असताना, बस, लक्ष्मीचा पती आपल्या घरी असताना हे 3 दुःख का येतात? याचं उत्तर आहे माय बाप, ती भगवंताची विभूती आहे. पण त्या विभूतीची आपल्याकडून जर जोपासना झाली नाही तर याचा परिणाम काय होतो? तो पिंपळ आपल्याला शाप देतो आणि शापापासून हे 3 प्रकारचे दुःख माग लागतात. विठ्ठला कदाचित आपण जोपासना करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याकडे येणारे जे माणसं असतात त्यांच्याकडून जर दोष घडला तर तो घडलेला दोष त्या व्यक्तीला लागत नाही. तो घडलेला दोष असतो, तो दुसऱ्याकडून असणारा घडलेला दोष त्या व्यक्तीला लागत नाही. त्या परिसराचा, त्या जाग्याचा मालक जो आहे त्या मालकाकडे तो दोष जातो. म्हणून तपासा तुम्ही. पिंपळ वृक्षाची ख्याती मी शास्त्र पुरावाचा अर्थ घेऊन सांगतोय, पण तुम्ही डोळ्याने प्रत्यक्ष प्रॅक्टिकली तपासा बरं का. रामकी सांगतो, तुमच्या गावात सुद्धा तुम्ही तपासलेला आहे, घोटणमध्ये सुद्धा तुम्ही तपासलेले आहे. आम्ही 1-2 तास या गोष्टीवर चर्चा केलेली आहे. अजूनही कुठं जाऊन तपासा. भगवंताची विभूती आहे पिंपळ. चला, आणि माणसामध्ये अजून भगवंताची विभूती सांगतो. दाता ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. काय अर्जुना, अरे जिथे संपत्ती आहे आणि जिथं अंतकरणातून देय शक्ती आहे, दान देण्याची इच्छा आहे अर्जुना, ती साक्षात माझी विभूती आहे रे. जेथ जेथ संपत्ती आणि दया, बरोबर, दोन्ही वस्ती आली आठाया, तेत तेत धनंजया विभूती माझी. अर्जुना, जिथे संपत्ती आहे आणि जिथे देण्याची असणारी अंतकरणात दया आहे, साक्षात माणसातला असणारा मीच आहे तो. विठ्ठला विठ्ठला. आणि समाजात दाते आहेत म्हणून हे सगळं चाललंय बरं. बऱ्याच गोष्टी आहेत त्या लपून ठेवा, झाकून ठेवा. झाकत नाही तर लपत नाही. काय काय लपत नाही, काय काय झाकत नाही, कबीर महाराजाला विचारा. तारे के तेज में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं बादल छावो, रीड पड़े तो रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं मागनायो. क्षमा मागून बोलतो, चंचल नारी के नयन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं पीठ दिखावो. विठ्ठला आकाशात किती तारे जन्माला आल्याच्या नंतर ते चंद्राला झाकू शकतात. किती ढग निर्माण झाल्याच्या नंतर सूर्य लोपू शकतात. राजपूत नावाचा समाजातला एक असणारा शूर आहे. वेदाची भाषा ऐकल्याच्या नंतर त्याला बांधून ठेवा, ते घरात बसत नसतो, दावत तोडून बाहेर येतो. आणि समाजातले जे दानशूर माणसं आहेत ना, मागायला कुणी येऊ द्या,
तो देणारा दाता देण्यासाठी तयार असतो. दाता छुपे नाही मागना येऊ. विठ्ठला विठ्ठला. मी बोलत होतो समाजातली असणारे दानशूर व्यक्ती ही भगवंताची भूती आहे आणि अनेक दात्यांचे हात या ठिकाणी लागले. इथं दिलेलं जे दान असतं, इथं प्रत्येकाने मंदिरासाठी दिलेली सिमेंटची गोणी फार पैसे दिले हो आणि अंतकरणातून दिले त्या काळात मंडळी. काय मंदिर होईपर्यंत बरं का नाना, मी मंदिर होईपर्यंत 5 टिपड चहा पिला असून 5 टिपडाच्या पुढं. कारण वर्गणीला गेल्याच्या नंतर मला माझं येशीतून घालता येत नव्हतं ना. मला त्यांचं येशीतून जाऊन द्यावं लागायचं. आणि त्यांचं येशीतून कोणतं महाराज पावती घेऊन जा पण चहा घ्यावाच लागेल. 5 टिपड चहा पिलो असून मी 5 प्रेम असतं मंडळी. काय सिमेंट गोणी पासून असणारं दातृत्व केलं त्या काळात मंडळींनी. इथे प्रत्येकाचं सिमेंट मिळालं आणि या मंदिराला प्रत्येकाच्या विटा मिळाल्या मंडळी. या मिळालेल्या विटा आणि या मिळालेलं सिमेंट इथला खडा ना खडा आपल्या कुटुंबियांना असणारा आशीर्वाद देणार आहे मंडळी. विठ्ठला विठ्ठला. नुसता आशीर्वाद नव्हे तर कुटुंबियांना साक्ष देणारा असणारा इथला असणारा प्रत्येक खडा आहे. निश्चित आपल्या नातवांना पंतवांना तो सांगेल तुझ्या आजोबांनी मला इथं आणले. काय म्हणून महाराजांनी असताना वर्णन केले बाबारी. समाजात हे दाते माणसं आहेत आणि सर्वात महत्वाचं काम हे उभा करण्यासाठी, सर्वांचं दातृत्व घेण्यासाठी सर्वात मनाचा मोठेपणा जर कोणी केला असेल तर आमच्या देवीदास बाप्पूंनी केला. भूमी दाने होशी भूमी पाळू. विठ्ठला. 7 दिवस आपण इथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सेवा करतो. कायेने केली, कोणी वाचेने केली, कोणी तनाने केली, कोणी धनाने केली तर कोणी मनाने केली. काय परमेश्वर सगळ्यांची सेवा सारखी स्वीकारतो बरं का गुरुजी. या सर्वांची सेवा सारखी स्वीकारतो. तनाची सेवा महत्वाचीच आहे, धनाची सेवा महत्वाची आहे आणि मनाची सुद्धा सेवा महत्वाचीच आहे. जसं भाकरी करण्यासाठी पीठही महत्वाचं. पीठ ऐका जरा नीट, महत्वाचं आहे की नाही पीठ. भाकरी करण्यासाठी उदक म्हणजे पाणी सुद्धा महत्वाचंच आणि भाकरी करण्यासाठी, शिजवण्यासाठी, पचवण्यासाठी अग्नी सुद्धा महत्वाचाच आहे. नुसतं एखाद्या माणसाने 1,00,000-2 लाख रुपये आणून दिले सप्त्याला, करा महाराज सप्ताह, आणि तुम्ही कोणीच आले नाहीत, मी एकटा काय कीर्तन या बांबूला सांगन का हो, का भिताडाला सांगन? नाही मंडळी, माणसाशिवाय काही धकत नाही, माणसाशिवाय काही चलत. बरं नुसते माणसंच आले आणि पंक्तीवाल्याने पंक्तीच नाही घातल्या, काय ज्ञानेश्वरीचे पानं खातोन का आपण? अन्नदानही महत्वाचं आहे, ते खाण्यासाठी माणसंही महत्वाचे आहेत आणि हे चालवण्यासाठी निश्चित आर्थिक बाबीची सुद्धा गरज आहे. विठ्ठला तुकोबारांनी वर्णन केले मायबापांनो, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगेशे फारशे वित्त. फार नाही लागत बाप्पा, फार मोठा कार्यक्रम करतात आमचे बाप्पा रायमोहला नगद नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. आणि नगद नारायण महाराजांचं सगळं काम नगदच आहे बरं, तिथं उदार काही. सप्ताह त्यांचा थकला होता यावर्षी. काय आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत ही सगळी, तुम्हाला सांगतो. मी म्हणलं थकून देऊ नका, उभा करा. आता सगळं त्यांच्याकडे सगळं आहे, साम आहे, दाम आहे, दंडही आहे, सगळ्या गोष्टी मजबूत आहेत. म्हणलं सप्ताह थकू देऊ नका बाप्पा, तुम्हाला पुढे व्हावं लागेल, ते कार्यक्रम करावं लागेल. मला असं वाटतं काहीच कमी पडलं नसन, काहीतरी उरून राहिले असतील शिल्लक. काय
सगळ्या गोष्टी आहेत. आणि कार्यक्रमात सुद्धा बोललो होतो मी, नगद नारायणाचं काम असणारं हे उदाहरण नाही, सगळं नगद आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी असणारं भान ठेवा म्हटलं. विठाला मोठं गाव आहे रायमोबर. त्या गावचे असणारे सरपंच होते यांचे वडील. सभापती पद भोगलं त्यांच्या वडिलांनी. आणि सातत्याने मला असं वाटतंय 12 का 15 वर्ष झाली वडिलांची पुण्यतिथी चालू आहे. फार मोठं कुटुंब आहे. चला, महाराजांचं मत आहे, महाराजांनी सूचित केले, समाजात दाते आहेत म्हणून दात्यामुळे हे सगळं चालू आहे. अनेक पद्धतीची सेवा आपण या ठिकाणी केली. आणि आज माझ्याकडे असणारं प्रत्येकाला पगार द्यायचं काम आहे गुरुजी. रामगिरी महाराजांनी रात्री असणारं फायनल केलं. हाजऱ्या लावून घेतल्या काय लावायचे ते, पण पगार वाटण्याचा अधिकारी मी आहे. मी म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला प्रसाद या ठिकाणी देण्यासाठी माझा पंढरीनाथ पांडुरंग आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देण्याचं काम देव करतोय. आणि प्रसाद देण्यासाठी आज कीर्तनकाराच्या रूपात पांडुरंग आहे. कोणी असू दे कीर्तनकार. तुम्ही म्हणता काय प्रसाद देव, प्रसाद काय आहे हे महत्वाचं नाही, पण प्रसाद देतय कोण हे महत्वाचं आहे. परवा दिवशी सुडके माऊली होते. सुडके माऊलीचा एक असणारा शिष्य पंढरपुरामध्ये आहे. आणि पंढरपुरात त्या शिष्याच्या माध्यमातून आम्हाला मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवायला एक संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळात. त्या मुलाचं नाव गणपत आहे. तुम्हाला दाखवलेला आहे मुलगा, तो बुलेटचा कारागीर आहे. ते मला म्हणे महाराज मुख्यमंत्र्याच्या संगतीत असणार आज आपल्याला भोजन आहे. मी म्हणलं जेवायला काय. आता मुख्यमंत्र्यांनी आवडता मेनू सांगितला होता दहीन धपाटे. मी म्हणलं दहीन धपाटे तर आपण घरी किती वेळेस खातो. ते मला म्हणे महाराज जेवायला काय हे महत्वाचं नाही, पण संगतीत कोणाच्या खायला मिळतं हे महत्वाचं आहे. तसं प्रसाद काय आहे हे महत्वाचं नाही, पण प्रसाद देण्यासाठी कोण आहे महाराजांनी वर्णन केले. प्रसाद देतो पंढरीनाथ. विठाला आणि सोपं काम नाही. या प्रसादासाठी, काल्याच्या प्रसादासाठी महाराजांनी वर्णन केले. बाबा रे, काल्याची आशे आणि देव जडी झाले माशी. या काल्याच्या प्रसाद ज्याच्या नशिबात आहे ते माणसं कुठून कुठून आलेत बघा ना. ही आष्टीवरून आमचे चेअरमन आलेत, पाटोद्यावरून आमचे बाप्पा आलेत, आणि प्रॉपर कन्नड वरून आमचे शिवनाथ नाना मालकर प्रगतशील शेतकरी आहेत. ते सुद्धा एक शेती करावं त्यांनीच, आणि शेती खरंच असणारी जाऊन पाहायला की बरं का. नुसते करायचे म्हणून करायचे नाही. आपलं जाडू असतो 25 एकर ऊस. म्हणलं गेला किती, म्हणले 14 टन. शेती करावं, तज्ञपणा, सुज्ञपणा, आणि शेतीसाठी वाहून घ्यावं लागतं बरं. नुसत्या गप्पा मारायचं काम नाही शेती करणं म्हणजे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तुकोबरांनी जे म्हणावं, सावताबाबांनी आपलं वर्णन करावं, आमची माळियाची जात आणि शेती करू बागायत. तितक्याच निष्ठेने नाना शेती करतात. तुकोबराईचं गाथा ज्यांनी वाचला असेल त्या गाथ्यात शेतकऱ्यासाठी अभंग सांगितले. इतकं उच्च टोकाचं उदाहरण दिलंय तुकोबराईनी. मडे झाकोनिया करती पेरणी. कळतो याचा अर्थ. आता आपल्या शेजारी आमच्या लहू भाऊंचा असणारा डाळिंबाचा बाग आहे. ज्या ज्या व्यक्तीने डाळिंब लावले त्यांना हा अभंग चटकन कळेल. कृषी अधिकाऱ्यांनी जर आज 6 वाजता फवारणी सांगितली असेल तर 6लाच करावी लागते बरं. आपण का डोकं चालवलं 2-4 दिवसांनी करू तर पडन तेल्या. आता हे सुद्धा बागतदाराच आहेत आमचे बबनराव म्हस्के पाटील, फार मोठे बागतदार आहेत.
शेतीतला उद्योग अति महत्वाचा आहे. आपण नुसत्या गप्पा आणतो महाराज सध्या मंजूरच मिळाला. म्हणलं तुला काय रोग उठला? 12 बाजूस तर गावात कशाला भन भन फिरत दुसरे किडे पैडे वन डोक्यात. हे तात्या आहेत, खोटं सांगत नाही नाना. तुमच्या जवळचेच आहेत, रंगारी देवगावजवळ पाडळसं नावाचं गाव आहे यांचं. 25 एकर शेती आहे आणि 25 एकर शेतीतला असणारा उद्योग एकटेच हँडल करतात. हे पटन गाव तुम्हाला आता कोणाला? कोणाचा काल्या सुटत सोडत नाही, कोणाचा 10वाही सोडत नाही, कोणाचं 13वा सोडत नाही, कोणाचं श्राद्धही सोडत नाही, कोणाचं लग्नही सोडत नाही. पण काम चालू होतं पहाटे 4 वाजता. किती वाजता? 4ला काम चालू होतं आणि 12 वाजेपर्यंत काम चालतं. 12 नंतर मोकळे कुठं जायला? उद्योग करायला लई वेळ लागत नाही, पण वाहून घ्यावं लागतं. नियम असणारे टायमिंग सांभाळावं लागतात. आणि टायमिंगला इतकं महत्व आहे, इतकं महत्व आहे. पिकाच्या बाबतीत, पेरणीच्या बाबतीत, लागवडीच्या बाबतीत जे माणसं टायमिंग सांभाळतात शेतीमध्ये ते असणारे सक्सेस असतात. प्रत्येक क्षेत्राचं वर्णन माझ्या तुकोबरायांनी गाथ्यामध्ये केलंय. माझा महत्वाचा मुद्दा आहे, अनेक पद्धतीची सेवा आपण 7 दिवस केलेली आहे आणि आज माझ्याकडं प्रसाद देण्याचं काम आहे. मुद्दा सांगत होतो मी, त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने आणि राजा भीमकाचा असणारा एकांत झाल्याच्या नंतर संवाद झाला. सुरुवात आसन दिलं बसण्यासाठी, पाद्य पूजा केली आणि असणारा संवाद सुरू झाला. सुदेव ब्राह्मणांना असणारा राजा भीमकाने नमस्कार केला. आता नमस्कार करण्याच्या प्रथा आपण ऐकत होतो दर दिवस. जाऊ दे, मला त्याच्यावर जास्त बोलायचं. पण नमस्कार करताना फक्त एकच पद्धत वापरा. नमस्कार करताना पवित्र मस्तक दुसऱ्याच्या पायावर ठेवायचं. याला पाया पडणं म्हणतात. पाया पडणाऱ्या माणसाला 3 गोष्टीचा लाभ होतो. जे माणसं नेहमी पाया पडतात त्यांचं आयुष्य वाढतं. दंतकथा नाही. जे माणसं नेहमी पाया पडतात त्यांच्या जीवनात ज्ञान प्राप्त होतं आणि जे माणसं नेहमी पाया पडतात त्यांच्या जीवनातला अहंकार समाप्त होतो. विठाला विठाला मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.